यवतमाळ जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील संगणक हे धूळ खात पडलेले आहेत। लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक पुरवण्यात आलेले आहेत। इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने मात्र संगणक तसेच पडून असल्याचंही दिसतंय। सर्व जग आता इंटरनेटच्या भरोशावर चाललेलं आहे, पण आम्हाला सरकारने संगणक दिले पण वायफाय नाही दिलं, म्हणून सरकारला एवढीच मागणी आहे की आम्हाला वायफाय द्यावं। वायफायमुळे आमचं शिक्षण पुढे जाईल। वायफायच नाही तर आमचं शिक्षण कसे पुढे जाईल। माझी एवढीच मागणी आहे का सरकारने आम्हाला वायफाय द्यावे आणि आमचं शिक्षण पुढे न्यावं। संगणक सरकारने आम्हाला पुरवलेले आहे, परंतु या ठिकाणी लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि संगणकासाठी वायफायची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे सरकारला माझी एकच मागणी आहे की सरकारने जर वायफायची सुविधा आम्हाला करून दिली तर आमचं संगणक व्यवस्थित चालेल आणि मुलांना त्याचा खूप फायदा होईल। यवतमाळमधील याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट यवतमाळहून संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संजय, काही ठिकाणी कॉम्प्युटर आहे तर इंटरनेटची सुविधा नाही। इंटरनेटची सुविधा असेल तर मात्र वीज पुरवठा योग्य रीतीने होत नसल्याचं दिसतंय। म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या अडचणींची मालिका कुठेही थांबत नाही। संजय, नक्कीच विचार सर, एकंदर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो। सुदैवाने ह्या ठिकाणी आदिवासी मंत्री अशोक उईके सुद्धा आहेत। एकंदरीत पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव असेल, झरी जामणी असेल, या 16 यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी जवळपास 15 तालुक्यामध्ये इंटरनेट सुविधा जी आहेत या ठिकाणी नाही। विद्यार्थ्यांना जे आहेत या ठिकाणी कॉम्प्युटर दिले आहे, संगणक दिले आहे, मात्र त्या ठिकाणी वायफायची व्यवस्था करण्यात आलेली नाही। कुठे जर पाहिलं तर या ठिकाणी जरी कॉम्प्युटर दिले असेल मात्र त्या ठिकाणी लाईनची व्यवस्था नाही। अनेक ह्या तालुक्यामध्ये अशा समस्या आहे। विद्यार्थी देशाचा कणा मानला जातो, मात्र त्याच विद्यार्थ्याला आता या ठिकाणी शिक्षण मिळत नाही। एकीकडे जर पाहिलं तर आपण जे जग आहे ते चंद्रावर पोहोचल्याचं सुद्धा सांगले जाते, मात्र आज आपला भारत देश जो आहे, आपला यवतमाळ जिल्हा जो आहे कुठेतरी मागे असल्याचं सुद्धा सांगले जाते। दुसरीकडे जर पाहिलं तर सुनीता विल्सन सारख्या ह्या चंद्रावर पोहोचल्या आहे, मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेटची सुविधा नसल्यामुळे इंटरनेटचा खूप मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आहेत शिक्षण घेता येत नाही। विद्यार्थ्यांना शाळा सोडून जे आहेत दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागते। असे अनेक जे आहेत समस्या या ठिकाणी आहे, मात्र ह्या समस्या सरकार कुठे दूर करताना दिसत नाही। विद्यार्थ्यांवर मोठं संकट आलेलं आहे शिक्षणाचं। त्वरित ह्या ठिकाणी जर सरकारने लक्ष दिलं तर विद्यार्थ्याचं जे आहे भवितव्य चांगलं होणार असं सुद्धा या ठिकाणी दिसते, मात्र परिस्थिती या ठिकाणी वेगळी दिसत आहे। याकडे खरंच आता सरकार लक्ष देतील का? आणि जवळपास पाहिलं तर लोकशाहीच्या माध्यमातून हा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न उचललेला आहे। कुठे या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच संजय, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतात की प्रत्येक घराघरामध्ये ही ज्ञानाची गंगा पोहोचवणं गरजेचं आहे, त्यासाठी काही अत्याधुनिक साधनांचा वापर आणि सुविधांचा वापरही आवश्यक आहे। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।